नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना? तर मित्रांनो, माझं नाव ओमकार वाडकर, गावचा फोटोवाला आहे. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर स्वागत. तर मित्रांनो, आता आज आषाढी एकादशी आहे. तर गंमत अशी आहे की आपल्याला पहिलं देवपूजा करायची आहे आपल्या कुलदेवतेची, आणि त्यानंतर मंदिरात जायचं. मंडळी ऑलरेडी मंदिरात गेलेली आहे. तर नंतर आपण जाताना आपली गंमत म्हणजे तिथे काय काय बोलते ती गंमत ऐकालच. त्यामुळे चला, आता आपण टाईमपास करण्यापेक्षा थेट आपण पहिलं देवपूजेचा मार्ग उरकून घेऊया आणि थेट मंदिरात. तर मित्रांनो, काल पावसाची एवढी काय हजेरी नव्हती, पण आज रिमझिम पाऊस आहे. कारण गंमत कशी आहे, एकादशीच्या दिवशी काहीतरी नक्षत्रानुसार म्हणजे पाऊस पडतो असं म्हणतात म्हणजे पडतोच. पण आज सकाळी पडल्यानंतर वातावरण थोडं शांत आहे, तरी मग आपली छत्री तयार असावी. कारण कधी आला तरी धावण्याची वेळ यावी नये, म्हणून छत्री महत्त्वाची आहे पावसाळ्यात. तर अति इम्पॉर्टंट. बहिणी बेस आहो ना, आम्ही बेस तुमच्या आशीर्वादाने. तर चला, देवबाप्पाच्या इथे जायचं आहे. आणि आपल्या घरी नसल्याने आपल्याला आपला दुसरा घर आहे जिथे आपला गणपती वगैरे बसतो, तिथे आपली म्हणजे आपलं कुलदैवत आहे. तर तिथे देवपूजेसाठी आमचे पदार्पण झालेले आहेत. तर मित्रांनो, तिकडून थेट असं सरळ आमच्या इकडे वरती, आणि हा आमचा देवाचं घर. तर मित्रांनो, काल सगळी साफसफाई वगैरे पाणी सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला चला देवपूजेला फटाफट सुरुवात करायची आहे, आणि इथून थेट घरातून मग मंदिरात. तर चला, आवरून घेऊया पहिलं, आणि शेवटलाच भेटू डायरेक्ट मंदिरात जाताना. तर मित्रांनो, फायनली आपली देवपूजा झालेली आहे, आणि आता आपल्याला निघायचं आहे घरी, तिथून मंदिरात, आणि मग आपला आज दिवसभराचा कार्यक्रम सुरू. मित्रांनो, फायनली देवपूजा होऊन आपण घरी जाऊन आता निघालो मंदिरात. तर ऑलरेडी मंडळी गेले तिकडे. आता गेल्यावरती गंमत बघूया. अरे बाप रे, तनू पार्थ गेला ना तिकडे. चला चला चला, आपल्यालाच टाईम झालेला आहे. आता गेल्यावरती बघूया. स्टार्टिंगलाच आपल्याला कोणापासून सुरुवात होते. हां, चालू आहे हे बघा. तर मित्रांनो, फायनली आपण याच्या आधीच साफसफाई सगळी झालेली आहे, आणि नशीब अजून जरा शांतता आहे. बघूया थोड्या वेळात आपलं तोंड दिसल्यावरती किती जण बोलत आहेत. तर मित्रांनो, आज एकादशीच्या निमित्तानं आमच्या इथे व्हायरल हो, वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्हीच करत आहोत. आणि ह्या कुंड्या चांगलं दिसत रे बाई. यातले बघ, एक काढून घे. हे चालेल, यातली ही बघ, यातली एक काढ. यातली हा भाई, गुलाब मस्त आहे. फायनली हे बघा, तयारीत चालू आहे. फावडा घेतलेला आहे. कशासाठी आहे? वृक्षारोपण. वृक्षवली आमासोरी वंचरे, अशा पद्धतीचा आमचा कार्यक्रम. तिकडे मंडळी एकदम कार्यक्रम सगळं उरकून, म्हणजे साफसफाईचा उरकून आता कल्टी मारणार आहेत. आणि आपला इथं छोटा मोठा असा कार्यक्रम, आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण सुरुवात करणार थोड्या वेळातच. तर मित्रांनो, चला या. पार्थ साहेबांकडे आम्ही फावडा सुपूर्द केलेला आहे, आणि मातीची सोय वैभव निवळकर आजच्या कार्यक्रमाचे मेन मोहरके. ए बाबा, अय कुठे नेतोय? अरे हाय, आम्ही भरायला आणला वा या. पाण्याचं नियोजन करताना, कारण आपल्या इथला गटराचं म्हणजे वरून पावसाचं पाणी येतो, तो बाहेर सेफ जावा त्यासाठी खटपट चालू आहे. त्यानंतर आपल्या इथे वरती कापड वगैरे टाकून घ्यायचं आहे. तिकडे काय आपली काजू आहे ती तोडून झालेली आहे. आणि बघा, मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपण थोड्या वेळातच त्याचा हे घेत आहे. सोन्या घे.
नसेल, पण भुवनची चाल लक्षात ठेवली तरी सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न केला. छान कदम बुवा. बोलतो मी असं की संसार प्रपंचाला जोड मिळावी परमात्मा, संसार प्रपंचाला जोड मिळावी परमात्माची आयुष्यात संगत असे सद्गुरू कृपेची हृदय आस असे भगवंत नामाची अखंड सेवा करो परमेश्वराची पडता पावळे सजनाची शोभा वाढे त्या सखी भजनाची आणि कदम बुवाच्या माध्यम आश्रयकडो माझ्या साईबाबाच्या कृपेची साईबाबाच्या कृपेची. वा धन्यवाद. संकल्प असावेत नव्हे तुमचे आणि मिळावे करा नव्हे दिशा. संकल्प असावेत नव्हे पधरे सारे गा रे पधरे सारे धनी सा पधरे सारे धनी सा पधरे सारे धनी सा यशोदा जननी यशोदा म्हणे नाटकी ऋषी केली नाटकी ऋषी केली यशोदा म्हणे नाटकी ऋषी केली यशोदा म्हणे नाटकी ऋषी केली परनारी सी कैसा द्रौपदी परनारी सी कैसा द्रौपदी उदरे काढावया आलो सारंग पाणी हवाई उदरे काढावया आलो सारंग पाणी येरू दोन्ही सांगतो वास्तुदेवता
ते त्यांनी ठेवलं होतं ना. देवाचं व्हायचं घ्या, देवाच्या अंगात लावा, त्याचा वास घ्या, उत्तर दिशेने राहतो. तसंच रुग्णाचं पण करा, अंगाला तेव्हा अभिषेक करूया. अभिषेक केल्यानंतर सुरुवात करा अभिषेक करायला. नारळ कुठल्या लागतील? नारळ बाजूला ठेवा.
चिटकवले का? मोठं काम म्हणजे ते कसा केला तेवढा की मग चाल तेवढा पुन्हा झाला असा कुठल्यावर बघते. हां याचा तो दिमाग काम करेल तो म्हणजे सायकूला नाही म्हणा. त्यामुळे दुसरा काय करू शकतो अवघड आहे त्याच्या दिमाग चाल तेवढा आमचा नाही. बाकी तो उत्तम तुम्ही आरती आता आरतीच म्हणायची आता काय करायचं. हां आता आरतीच म्हणायची आहे. अशी आम्ही रोजची म्हणतात ती वेगळी आरती आणि काकांची आरती ही वेगळी आहे. हो फेटा हा नक्की त्याचाच आहे का? वेगळा वाटतोय ना फेटा. उद्बत्तीचे ग्लास आहे दोन्ही ठेवा.
हे ठेवा Thank you.
तर मित्रांनो फायनली अभिषेक आणि आपल्या आरतीचा कार्यक्रम झालेला आहेच आणि आता थोड्या वेळातच तीर्थप्रसादी आणि त्यानंतर मग काय प्लॅन असेल ते अजून काय माहिती नाही, अचानक भयानक ठरतात, त्यामुळे भेटू आपण थोड्या वेळातच.